वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिव्हिटी तयार करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश। मी सांगितलेल्या बिल्डरांची पोलिसांकडून चौकशीच नाही, माजी आमदार झिशान सिद्दीकींचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप। बिल्डरांना कोण वाचवतंय, झिशान सिद्दीकींचा सवाल। पक्षाला वेळ देणारा नवा प्रदेशाध्यक्ष द्या, पदाधिकाऱ्यांची शरद पवारांकडे मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 15 दिवसात संघटनात्मक बदलांचे संकेत। खंडणीचा गुन्हा असून वाल्मिक कराड, परळीतील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कसा, सवाल विचारत सुप्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा। चौकशी होईपर्यंत एखाद्यावर आरोप करणं चुकीचं, धनंजय मुंडेंवरील प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। चौकशी अंती दोषी कुणीही असो गय करणार नाही, अजितदादांचं आश्वासन। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत महायुतीला मोठा दिलासा, कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर। ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका हायकोर्टानं फेटाळली। आणि टोरेस प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग, अद्याप 13 कोटींच्या फसवणुकीची फिर्याद दाखल। फसवणूक प्रकरणाची व्याप्ती मोठी, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्तांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।